नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला भरपूर असे सत्य येणार आहेत. अरुंधती खूपच चिडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. असं काय घडतंय म्हणून अरुंधतीला हा निर्णय घ्यावा लागत आहे. अनिरुद्ध आणि आता संजना घरी आलेले आहेत, तर अरुंधती आणि देशमुखांच्या घरातले आनंदाचे क्षण हे आता तिथे कमी होताना पाहायला मिळत आहेत. कारण आल्या आल्या संजना आणि अनिरुद्धने पुन्हा सुरुवात केलेली आहे की आमचा हक्क, आमचा पैसा, आमचं घर हे सुरू झालेलंच आहे. तर भोसले बिल्डरची माणसं ही अनिरुद्धला पैसे मागायला घरी आलेले आहेत आणि भोसले बिल्डरची माणसं तिथे येऊन म्हणत आहेत की 8 दिवसाच्या आत पैसे परत करायचे आहेत. असं म्हणत त्यांनी अनिरुद्धची कॉलर पकडलेली आहे आणि अनिरुद्ध त्यांना सांगत आहे की देणार नाही, जा, काय करायचं आहे ते कर जा. आणि त्यानंतर ती माणसं जेव्हा रस्त्याने चाललेली असतात तेव्हा रस्त्यामध्ये ईशा फोनवर बोलत थांबलेली त्यांना दिसते आणि ती माणसं ईशाच्या जवळ जातात आणि ईशाच्या अंगाला हात लावतात. तेव्हा मात्र ईशाला खूप राग आलेला आहे. ती खूप घाबरलेली आहे, ती खूप रडत आहे. आणि मग घरी अरुंधती ही संजनावरती पिसाळलेली आहे. ईशाने जेव्हा अरुंधतीला घरी येऊन हा घडलेला प्रकार सांगितलेला असतो तेव्हा अरुंधती मात्र भयानक अशी चिडलेली असते आणि ती संजनाच्या अंगावरती धावून जाते आणि ती संजनाला सांगू लागते की हे जे काय चाललेलं आहे ना, हे थांबवायचं. माझ्या मुलीच्या बाबतीत जर कुणी तिच्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केला तर उभा चिरेल मी त्याला. अशा भाषेमध्ये अरुंधतीने उत्तर दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं का होतं, कारण भोसले बिल्डरचे पैसे घेतलेले असतात आणि ते पैसे दिलेले नाहीत. म्हणजे त्याने ॲडव्हान्स पेमेंट केलेलं होतं आणि संजनाने ते पेमेंट खर्चून टाकलेलं आहे. ते पैसे दिलेले नाहीत म्हणून ही वेळ आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा अरुंधतीला मात्र भयानक असा राग आलेला असतो आणि अरुंधती खूप चिडलेली असते. त्यानंतर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. संजना ही जॉबसाठी गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर ते सगळेजण तिला, म्हणजे तिथे इंटरव्ह्यू घेणाऱ्या त्या मॅडम, ते सर तिला विचारतात की तुम्ही बाहेर कसे आहात. तेव्हा संजना म्हणते जामिनावरती. संजना सांगू लागते की मी आधीच्या कंपनीत खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यांना भरपूर प्रॉफिट मिळवून दिलेलं आहे, मला आत्ता गरज आहे. त्या मॅडम सांगू लागतात की तुम्ही एका केसमध्ये अडकला होतात ना, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना फसवलेलं आहे, त्यांना फसवून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. तेव्हा संजना म्हणते की असं काही झालेलं नाही आहे, हे सगळं चुकीचं आहे, हे आम्हाला अडकवलं होतं. तेव्हा ते सर म्हणतात म्हणजे या देशाच्या कायद्यावरती, न्यायव्यवस्थेवरती तुमचा विश्वास नाही असं म्हणायचं का. तेव्हा संजना म्हणते नाही, तसं नाही आहे, अरुंधतीने आम्हाला मुद्दाम अडकवलं होतं. तेव्हा त्या मॅडम सांगू लागतात की अरुंधती केळकरने तुम्हाला अडकवलेलं होतं. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आणि ते सगळेजण म्हणत असतात की शक्यच नाही, अरुंधती केळकरने अडकवणं शक्यच नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा तिथे संजना पाहतच राहते. कारण संजनाला कळतच नसतं की आपलं काय चुकलेलं आहे. यांनी स्पष्टपणे तोंडावर संजनाला सांगितलेलं असतं की आम्हाला आमच्या या स्टार्टअपसाठी प्रामाणिक माणूस हवा आहे, असा गोंधळ घातलेला माणूस नको आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही हे स्टार्टअप आम्हाला सुरू करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला रॉयल अशीच व्यक्ती हवी आहे. हे जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा संजना मात्र भयानक चिडलेली असते. कारण संजनाला तोंडावरती असं सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही तुम्हाला आम्ही नोकरी देऊ शकत नाही आणि तुम्हाला आणखी एक मोलाचा सल्ला देतोय, तो म्हणजे तुम्ही कुठेही नोकरीसाठी ट्राय करू नका. तुम्हाला कोणीही जॉब देणार नाही, कारण प्रत्येकाची कंपनी ही त्यांच्यासाठी रिप्युटेड आहे आणि तिथे तुम्हाला जॉब मिळणारच नाही. हे सगळं घडलेलं असतं. आता अनिरुद्धला संजना म्हणते म्हणजे काय झालं. तेव्हा अनिरुद्ध सांगतो की तुझ्या बाबतीत पण असंच झालं का. संजना म्हणते म्हणजे. तेव्हा अनिरुद्ध सांगू लागतो की हो, माझ्या बाबतीत पण हेच झालेलं आहे, मीही गेलेलो होतो, मलाही त्यांनी तेच रिझन दिलेलं आहे. आता मात्र इकडे संजनाला खूप राग येतो. संजना म्हणते त्या अरुंधतीला सोडणार नाही, कारण हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला ती जबाबदार आहे. तिने जर आपल्यावर केस केली नसती तर आज ही वेळ आली नसती. हे सगळं जे आहे ते तिच्यामुळेच घडत आहे. आता काही झालं तरी मी तिला सोडणार नाही आणि ह्या अरुंधतीची वाट लावायची म्हणजे वाट लावायची. हे सगळं आता संजना बोलत असते.
संजना म्हणत असते की काही झालं तरी मी तिला सोडणार नाही म्हणजे नाही, कारण मला माहिती आहे की तिने मला आत्तापर्यंत जो त्रास दिलेला आहे त्या त्रासाचा मी बदला घेणार आहे. हे सगळं संजना बोलत असते. त्यावेळेस इकडे शांतच असतो तो म्हणजे अनिरुद्ध सध्या तरी काहीच बोलत नाही, कारण त्याच्यापुढं प्रश्न पडलेला आहे की आता पुढे करायचं काय. आपण अशा मोठ्या संकटात सापडलेलो आहे. ती प्रॉपर्टी नावावर करायचा जर विचारच केला नसता, आपणच्या खोट्या सह्या घेतल्याच नसत्या, कारण असंही वारसा हक्काने ते आपल्याकडेच येणार आहे, तर एवढी घाई करायची काहीही गरज नव्हती. हे सगळं लक्षात आलेलं आहे. तरीही आपण जी घाई केलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे. इकडे आप्पा किचनमध्ये आलेले असतात आणि करंज्या खात असतात. तेव्हा अनघा, आरोही, अरुंधती सर्वजण आप्पांना म्हणतात की आप्पा नको, जास्त होईल. आप्पा म्हणतात कुठं आता फराळ खाल्ला जातो, दिवाळीत तर आवर्जून फराळ खाल्ला जातो ना, इतर वेळी कुठं आपण फराळ खातो, असं आप्पा सांगू लागतात. तेव्हा आरोही, अनघा आणि त्याचबरोबर अरुंधती म्हणते की अहो आप्पा, आता पहिल्यासारखं कुठं राहिलं आहे हो, आता सगळा फराळ वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. दिवाळीत तसं प्रत्येक पदार्थाचं एक वैशिष्ट्य होतं, त्या गोष्टी राहिलेल्याच नाही आहेत. आता सगळ्या गोष्टी आपल्याला छान अशा मिळत असतात, मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या, आणि इझिली आपण कोणत्याही गोष्टी कधीही खाऊ शकतो. अरुंधती म्हणू लागते की पहिलं कसं होतं, गणपती आले तरच मोदक मिळणार, त्याचबरोबर आता दिवाळीला चकल्या, करंजा, शंकरपाळ्या मिळायच्या, पण आता तसं नाही आहे ना. आता कोणतीही गोष्ट तुम्हाला कधी हवी आहे तेव्हा तुम्ही घेऊ शकता. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा आप्पा म्हणतात हां, ते तर बरोबरच आहे, तसंच घडत आहे. परंतु आत्ता आपण जो विचार करत आहोत, आपल्याला जे वाटत आहे त्यानुसार जर विचार केला तर अगं पण आपण विचार कर ना तू, म्हणजे मी काय म्हणतो, दिवाळीचा फराळ दिवाळीत खाण्यातच मजा आहे ना. बघितलंस ना आता पावसाचं पण कसं झालेलं आहे, कोणताही पाऊस कधीही येतो. आणि बघितलं ना, पहिलं जेव्हा आम्हाला आई उठणं लावायची ना, तेव्हा अक्षरशः आम्ही हुडहुडी भरायची, आम्हाला इतकी थंडी वाजत असायची. आणि त्याचबरोबर आत्ता बघितलं का, आत्ता काय होत आहे. तेव्हा अरुंधती म्हणते हो ना, पाऊस कधीही पडत आहे, निसर्गाचं सगळं बदललेलं आहे. हे सगळं अरुंधती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला याही गोष्टी पाहायला मिळतात की सगळेजण आप्पांना समजत आहेत, आप्पांच्या वयाच्या मानाने विचार केला पाहिजे असंही म्हणणं आहे. इकडे दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस असतो. तर अरुंधती ही दारामध्ये रांगोळी काढत आहे. अरुंधतीबरोबर अनघा, आरोही, ईशा, त्याचबरोबर सर्वजण तिथं बसलेले असतात, पणत्या लावत असतात. मग ईशा सगळ्यांकडे पाहत असते. यश आणि आरोही दोघं मिळून पणत्या लावत आहेत. इकडे अनघा आणि अभि ते दोघं मिळून पणत्या लावत आहेत. आणि ईशाला मात्र आता अनिशची आठवण येऊ लागलेली आहे. तिला असं वाटत आहे की अनिशबरोबर आपला सुखाचा संसार चालू होता, आपण तो उगीच मोडला की काय, असं तिला आता वाटायला लागलेलं आहे. कांचन, आप्पा सर्वजण आलेले असतात. आता सर्वजण एकत्र दिवाळीचा पहिला दिवस एन्जॉय करत आहेत. पण अनिरुद्ध आणि संजना अजूनही घरी आलेले नाहीत, कारण संजनाने ठरवलेलं आहे की माझा दिवाळीचा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरच आता आपण सगळेजण जाणार आहोत, हे तिथं घरी जाणार आहोत असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर कांचन सर्वजण आहेत आणि तेवढ्यात बाहेरून त्यांना येताना दिसतात ते म्हणजे अनिश आणि नितीन. सकाळी सकाळी ते दोघंजण दिवाळीच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा द्यायला देशमुखांच्या घरी आलेले आहेत. कांचन म्हणते की सुलेखाताई आल्या नाहीत का. तेव्हा ते दोघंजण सांगतात की सुलेखाताई आश्रमात गेलेल्या आहेत, तिथे त्यांना गरज वाटत होती दिवाळीसाठी म्हणून त्या तिकडे गेलेल्या आहेत, हे सांगितलं जातं. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक आहे. आणि मग तिथे येतानाच हे सगळे पेपर्स घेऊन नितीन आलेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने देशमुखांचं घर हे पुन्हा आप्पांच्या नावाने होणार असतं आणि ते पेपर दिले जात असतात. आणि त्याचबरोबर अरुंधतीच्या हातात ते पेपर नितीन देतो आणि कांचन, सुले, तिकडे आप्पा सर्वजण म्हणत असतात की आज हा दिवस आम्हाला जो बघायला मिळतोय तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळं बघायला मिळतोय, अन्यथा आमच्यावर कोणती परिस्थिती आली असती काहीही सांगू शकत नाही. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात होतो हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा नितीन, त्याचबरोबर अरुंधती सर्वजण म्हणू लागतात की आम्ही खास असं काहीच केलेलं नाही आहे, वेगळं असं काहीच केलेलं नाही, हे ते सांगत असतात. परंतु कांचनचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी आता ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यामुळं आम्ही पाहू शकलेलो आहे, अन्यथा आमच्यासाठी हे खूप अवघड झालं असतं. आज आम्ही समृद्धीमध्ये
हक्काने राहत आहोत, दिवाळी सण साजरा करत आहोत ते फक्त आणि फक्त सुलेखाताई आणि तुमच्यामुळे करत आहोत असं कांचन सांगत असते. त्याचबरोबर अनघा, त्याचबरोबर आरोही सर्वजण तिथं असतात आणि आप्पा म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. आणि मग अरुंधती म्हणते की आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी आप्पा मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, ते गिफ्ट असणार आहे. मग ते समृद्धीचे पेपर्स अरुंधती आप्पांच्या हातात देते आणि आप्पांना म्हणते की हे घ्या. फायनली हा समृद्धी बंगला पुन्हा एकदा आप्पा तुमचा झालेला आहे आणि आता तो डॉक्युमेंटनी तुमचा झालेला आहे. आपण केस जिंकलो होतो पण ते डॉक्युमेंटेशन बाकी होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे. हे सगळं जेव्हा अरुंधती सांगत असते तेव्हा सर्वजण ऐकत असतात. आप्पा म्हणतात की चला आज चला आणि फराळासाठी त्यांना आत घेऊन जातात. त्याचबरोबर इकडे अनिश आणि ईशा येते आणि अनिशला म्हणू लागते की अनिश तू काय ठरवलं आहेस रे. अनिश मात्र शांतच असतो. अनिश म्हणतो मी अजून विचार नाही केलेला, असं तो स्पष्टपणे सांगतो. ईशा म्हणते का रे, का नाही विचार केलास. अनिश म्हणतो की मला वेळ हवा आहे विचार करायला, अजूनही मी विचार केलेलाच नाही. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी पाडव्याचा दिवस असतो. अनघा दारात रांगोळी काढत असते, अरुंधतीही बाहेर दिवे लावत असते. तेव्हा कांचन आतून हाक मारत असते, सगळ्यांना बोलवत असते अगं अनघा ये लवकर, उठणं लावायचं आहे. पण अनघा मात्र मुद्दामच यायचं टाळत असते, ती येतच नसते पुढं. तिचं असं म्हणणं असतं की जा मी आलेच. आणि मग अरुंधती आत जाते, सगळेजण तिथं बसलेले असतात, उठणं लावायचं असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की अरे यश एवढी काय घाई करतोय, आज तुला आरोही उठणं लावणार आहे. हे सांगितल्यानंतर आप्पाही तिथं असतात आणि आप्पा म्हणतात की हो का, मग आता यश घसघशीत ओवाळणी द्यायची आहे एवढं लक्षात ठेव. यश म्हणतो की अरे बापरे. आप्पांना लगेचच सगळे म्हणू लागतात की आप्पा तुम्ही 50 वर्ष कसं काय हे सगळं पॉसिबल केलेलं आहे. तेव्हा आप्पा म्हणतात कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही आता दिवाळी तर द्यावीच लागते. तेव्हा कांचन म्हणते 50 वर्ष झालं 101 रुपयाच्या वर 1 रुपयाही वाढवून दिलेला नाही. मग यश तिथं चिडवू लागतो. यश म्हणू लागतो की आप्पा ह्या वर्षी चांगली घसघशीत ओवाळणी द्या बरं तुम्ही. तेव्हा कांचन म्हणते म्हणजे काय म्हणायचं यश तुला. यश म्हणतो की आप्पा ह्या वर्षी द्या बरं तुम्ही आता 501 रुपया. आणि सगळेजण हसू लागतात. त्यानंतर ईशा सर्वजण तिथं आहेत. ईशाला पण आठवत आहे की आज पाडव्याचा सण आहे, आपण तिथं असलं पाहिजे, अनिशबरोबर तो सण साजरा केला पाहिजे असं ईशाला वाटत असतं. परंतु ती गोष्ट आता पॉसिबल नसते. आप्पा सर्वजण तिथं आहेत आणि कांचन अनघाला म्हणत असते अनघा ये ना तू. अनघा येते आणि अनघा सगळ्यांच्या समोर सांगू लागते की ताई तू किंवा आजी तुम्ही लावा ना. तेव्हा कांचनच्या लक्षात येतं अनघा अजूनही रागवलेली आहे, त्यामुळंच तिने अभिला उठणं लावून आंघोळ घालणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा आता कांचन शांतपणे उठते आणि अभिला उठणं लावायला घेते, कारण दिवाळीच्या सणाच्या दिवशी आपण वाद घालायचा नाही हे तिचं ठरलेलं असतं. आरोही इकडे येते, यशला उठणं लावत असते. हे सगळं छान असं चालू असतं आणि अरुंधती सर्वजण तिथं आहेत, सगळेजण पाहत आहेत. आणि यश म्हणत असतो की हो हक्काची ओवाळणी आहे, देणार आहे मी, असं तो म्हणत असतो. आणि मग कांचन आप्पा सर्वजण एकमेकांना चिडवत असतात. आप्पा कांचनला म्हणत असतात अगं मग एवढे सगळे दागिने घेत असतेस ते कसे घेत असतेस. कांचन म्हणते ते घेत असतेच हो, पण ही हक्काची ओवाळणी असते ना, ते दागिने काही इतर वेळी केलेले असतात. अनघाने तर आता स्पष्टपणे नकार दिलेला असतो की ती आता उठणं लावणार नाही किंवा आंघोळ घालणार नाही. म्हणजे अजूनही त्यांच्या दोघांमध्ये काहीही अलबेल झालेलं नाही हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि एवढ्या लवकर अनघाने पण माफ करावं असंही कोणी विचार करत नाही. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला कळतं की अनघाला ही गोष्ट काही पटत नाही आहे. अभिचं प्रत्येक वेळचं वागणं खूपच चुकीचं असतं हे अनघाच्या लक्षात येतं, सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि कांचन शांतपणे आता अभिला उठणं लावते. आता पोरंही अंघोळ करून येतात आणि त्यानंतर आप्पा म्हणतात की हे आता सगळेजण अंगणात जमलेले आहेत, हे कर्टुलं डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचं आणि त्याचबरोबर त्यानंतर ते आपल्या करंगळीने चाखायचं. तेव्हा आता सगळेजण तिथं आलेले आहेत, कांचनकडे पाहत आहेत. परंतु कांचन मात्र ते कर्टुलं काही फोडत नसते आणि ते चाखतही नसते. ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच नजरेत असते. सगळ्यांना कळलेलं असतं की कांचनला काही ते खायचं नाही, म्हणून तिचं असं चाललेलं आहे. सगळेजण पाहत असतात आणि कांचन सगळ्यांकडे पाहत असते. त्यानंतर सगळे आत येतात आणि अभि सगळ्यांना म्हणू लागतो की मला तुम्हाला काहीतरी सगळ्यांना सांगायचं आहे. सगळे टेन्शनमध्ये येतात आणि त्याचबरोबर
तिथे सगळ्यांच्या समोर म्हटल्यानंतर कळत नसतं की काय सांगणार आहे. सगळे विचारतात की काय झाले, नक्की काय सांगणार आहे. अभि म्हणतो की काळजी करायची काहीच गरज नाही आणि त्याचबरोबर काहीही झालं तरीही आता मी एक गुड न्यूज देणार आहे. आणि अभिची गुड न्यूज काय आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. तर अभि सांगत असतो की मला पहिल्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा जॉबसाठी बोलवलेलं आहे आणि मग मी मॅडमना सगळी परिस्थिती सांगितली, माझ्यावरती नक्की कोणते आरोप झालेले होते, मी काय केलेलं होतं. तेव्हा मला मॅडम बोलल्या की ठीक आहे, तू प्रामाणिकपणे हे सगळं सांगितलेलं आहेस ना, म्हणून आम्ही तुला हा जॉब देत आहे आणि तुला आम्ही नाकारत नाही. तेव्हा सगळ्यांनाच खूप छान वाटतं. आणि मग फराळ चालू असतो तेव्हा ईशा म्हणते की ही शंकरपाळी जी आहे ना, याच्यामध्ये थोडं चीज टाकलं असतं ना तर आणखी छान लागले असते. कांचन म्हणते तू जाऊन करायचंस ना, तू केलं असतंस तर काय बिघडलं नसतं, असं कांचन स्पष्टपणे ईशाला सांगत असते. परंतु ईशाचं असं म्हणणं असतं की हो, आणि तिला असते आणि शांत बसते. सगळेजण सांगत असतात की फराळ खूप छान झालेला आहे, चकल्या खूप छान झालेल्या आहेत. आप्पा म्हणतात नक्कीच ही रेसिपी अरुंधतीची असणार, अरुंधतीशिवाय दुसऱ्या कोणाच्याही चकल्या एवढ्या चांगल्या होत नाहीत, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे खूप मोठा राडा झालेला असतो. काहीही झालं तरीही आता तिथे एंट्री झालेली असते, ती म्हणजे अनिरुद्ध आणि संजनाची. त्यांना बघून हा सगळा गोंधळ जो आहे तो लक्षात येतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कांचन पाहतच असते आणि म्हणत असते आलात तुम्ही दोघं, नाही कुठे होतात. तेव्हा संजना म्हणते की आई तुम्हाला आनंद झाला नाही का, अनिरुद्ध घरी आलेला आहे. त्यानंतर संजनाचं जे बोलणं सुरू असतं ते असं असतं की आम्ही जे काय आत्ता केलेलं आहे ते अगदी बरोबरच आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत. शेवटी तुम्ही केस जिंकलात, मान्य आहे, पण कायद्याने या घरावरती जो हक्क आहे आमचा तो नाही काढून घेऊ शकत, हे संजना बोलत असते. तेव्हा मात्र इथे अरुंधतीला खूप राग येतो, कारण संजना आल्यावर असंच काहीतरी बोलणार आहे याबद्दल अरुंधतीला खात्री असते. आणि अरुंधती ही चिडलेली असते. अजूनही यांचा माज कमी झालेला नाही, एवढे जेलमधून सुटून आलेले आहेत पण यांच्या अंगातली मस्ती कमी होत नाही, ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे आज सगळेजण बसलेले आहेत आणि सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की हे सगळं यांचं काय चालू आहे हे सगळेजण पाहत आहेत. त्याचबरोबर कांचन तिथे शांतच असते, कांचन काहीच बोलत नाही आणि कांचन शांतपणे हे सर्व पाहत असते. कारण अरुंधती जे काही बोलत आहे, आज हे साम्राज्य, हे जे समृद्धी बंगला आहे ते फक्त आणि फक्त अरुंधतीमुळे आपण मिळवू शकलेलो आहे, ही गोष्ट कांचनच्याही लक्षात आलेली असते. तेव्हा अरुंधती म्हणते आम्ही तुमचा कोणताच हक्क नाकारलेला नाही आहे, पण तुम्ही जे चूक केलेली होती त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागलेली आहे. तेव्हा अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो की कोर्टात जायची, एवढं सगळं करायची काहीच गरज नव्हती, हे घरी बसून पण आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. तेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा होती का तुमची तयारी घरी बसून गोष्टी सॉल्व्ह करायची? नाही, तुम्ही आत्ता बोलत आहात की आपण घरी बसून सॉल्व्ह करू शकलो असतो, पण तेव्हा तुमची इच्छा होती का हे सगळं घरी बसून सॉल्व्ह करायची, ते सांगा आधी मला. तेव्हा ते मात्र शांतच राहतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळे गुंड जे आहेत भोसले बिल्डरने पाठवलेले ते तिथं आलेले आहेत आणि ते गुंड जे आहेत ते तिथं अनिरुद्धला धमकावत आहेत, 8 दिवसाच्या आत, 1 हप्त्याच्या आत सगळे पैसे आम्हाला परत हवे आहेत, अन्यथा मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो देत नाही, जा काय करायचं ते कर. अनिरुद्धची कॉलर पकडलेली आहे आणि अनिरुद्धने पण स्पष्टपणे नकार दिलेला आहे पैसे द्यायला. तेव्हा सगळेजण पाहत आहेत आता नक्की काय होणार हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तिथे अरुंधती जी आहे ती जानकीला घेऊन बसलेली आहे आणि संजना ही पाठीमागून आलेली आहे, ती पण चिडलेली आहे, तीही म्हणत आहे की देणार नाही पैसे. खरं तर आता यांनी ॲडव्हान्स घेतलेला आहे तर भोसले बिल्डरचे पैसे देणंही तेवढंच गरजेचं आहे, पण अरुंधती, अनिरुद्ध आणि संजनाने स्पष्टपणे नकार दिलेला असतो ते पैसे देणार नाही म्हणून. आणि तेव्हा ते गुंड इकडे जानकीकडे यायला निघालेले असतात. तेव्हा यश, अभि, अनघा, आरोही सगळे अरुंधतीच्या बाजूला जाऊन उभे राहतात. त्यांना सगळ्यांना भीती वाटलेली असते की आता काय होणार आहे हे कळत नसतं. तेवढ्यात आता ती गुंड तिथून निघून जातात आणि रस्त्यात त्यांना ईशा उभी दिसते आणि ईशा फोनवर बोलत असते. तेव्हा ते जातात आणि ईशाच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवतात. ईशा खूप घाबरलेली असते, रडायला लागते आणि घरी आल्यानंतर अरुंधतीला ही गोष्ट कळते. अरुंधती संजनाला म्हणत असते की तुमचं जे काही प्रकरण आहे ते तुम्ही निस्तरायचं आहे,
तर अनिरुद्ध समोर येतो. तू काय बोलतेस हे? तेव्हा संजनाला आणि अनिरुद्धला अरुंधती सांगत असते, माझ्या मुलीच्या जर केसाला धक्का लागला तर मी उभा फाडेल एकेकाला, एवढं लक्षात ठेवायचं आहे, सोडणार नाही. आणि हे जे काय तुमचं प्रकरण आहे ना ते बाहेरच्या बाहेर तुम्ही निस्तरायचं आहे, असं स्पष्टपणे अरुंधतीने सांगितलेलं आहे. अनिरुद्ध आणि संजना पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.